आम्हाला कोण मुलं बिलं बघत नाही. त्याच्या दृष्टीने ही थाळी नाही चांगली आहे, एक नंबर आहे. तो आम्हाला देतात. हो, साड्या 4-5 वर्षातनं 4 साड्या आहेत. आणि खायला आज काय गुलाबजामुन, आज काय लाडू, सगळं रोज चांगलं चांगलं आहे. अहो घरात तर आम्हाला काही मिळत नाही. गरीब आणि गरजू लोकांनी या थाळीचा लाभ घ्यावा. ज्यांना एक वेळचं जेवण मिळत नाही असा निरागस लोकांनी या थाळीचा लाभ घ्यायचा. मातृभूमी चौधरी ट्रस्ट कंपनी हे पुरेपूर थाळी या ठिकाणी आपण कोकणात फिरून आलेला आहे. दादाला भरपूर आयुष्य येऊन दे आणि ती थाळी आम्हाला मिळून दे. गोडव तिखट सगळं इथं असते. खूप गरिबांचं जीवन चांगला आनंद आहे. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. नमस्कार, मी नम्रता भोसले. केके न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. कोल्हापूर म्हणजे आई अंबाबाई, रंकाळा, ज्योतिबा, पन्हाळा. कोल्हापूर म्हणजे कुस्ती. कोल्हापूर म्हणजे कोंबड्यांची झुंज, रेड्याची टक्कर. कोल्हापूर म्हणजे तांबडा पांढरा रस्सा आणि झणझणीत मिसळ. कोल्हापूर म्हणजे राग. कोल्हापूर म्हणजे रुबाब. कोल्हापूर म्हणजे रांगडेपण. आणि कोल्हापूर म्हणजे मोठ्या मनाची प्रेमळ माणसं. अशा या आपल्या कोल्हापुरात अगणित चांगले लोक आहेत. असंख्य चांगल्या गोष्टी घडत असतात, ज्यांच्यापासून अनेक लोक अनभिज्ञ आहेत. आणि म्हणूनच आपण आजपासून चालू करत आहोत माझं कोल्हापूर माझी ओळख. अर्थात याची सुरुवात आपण करत आहोत इतिहास लाभलेल्या उत्तरेश्वर पेठ पासून आणि अन्नदान हेच श्रेष्ठ दान याचा वसा घेऊन चालू केलेल्या उत्तरेश्वर पेठ थाळीपासून. आज आपण पोहोचलेलो आहे 2019 पासून आज तागायत अखंड चालणाऱ्या उत्तरेश्वर पेठ थाळी येथे. मावशी, ही जी उत्तरेश्वर पेठ थाळी आहे त्याचा लाभ तुम्ही घेताय? हो, 6 वर्ष झाली. 6 वर्ष झाले. 6 वर्ष झालं. मग कशी आहे थाळी? एक नंबर आहे. काय वाटतंय थाळी देणाऱ्याबद्दल किंवा सगळे मदत करतात त्यांच्याबद्दल काय वाटतं? आम्हालाच का नाही ते मदत करते, आम्हाला फार चांगलं वाटते. आम्हाला कोण मुलं बिलं बघत नाही. त्याच्या दृष्टीने ही थाळी नाही चांगली आहे, एक नंबर आहे. धन्यवाद. तर आजी, हा, एक नंबर आहे थाळी. आणि आता आम्हाला कोण मुलं बघत नाहीत. वर्षात तुम्हाला सांगा तेलाच्या बाटल्या, साबण, सगळं साड्या, वर्षातनं 3-4 साड्या, परत ब्लँकेट कामराईला सगळं आम्हाला देतात. हो, साड्या 4-5 वर्षातनं 4 साड्या आहेत. आणि खायला आज काय गुलाबजामुन, आज काय लाडू, सगळं रोज चांगलं चांगलं आहे. अहो घरात तर आम्हाला काही मिळत नाही. दादाला भरपूर आयुष्य येऊन दे आणि ती थाळी आम्हाला मिळून दे हाय तोपर्यंत. अगदी हे एकदम मनापासून मिळालेले आशीर्वाद आहे. ऐकून थोडस कुठेतरी वाईट पण वाटतं की घरचं कोणी बघत नाही असं त्या म्हणतात. आणि दादा आपले जे आहेत, चव्हाण दादा जे आहेत, ते त्यांना जेवणाबरोबरच ब्लँकेट, साड्या आणि कपडे, दिवाळीत फराळ, हे अगदी हे सगळं देतात. गोडव तिखट सगळं इथं असते. खूप गरिबांचं जीवन चांगला आनंद आहे. आनंद आहे. तर 3-4 वर्ष म्हणजे मी बी इथंच असते. हो. आणि तिने 100 खर्चानं थाळी चाललेली आहे. बरोबर. कोणाची मदत नाही, मदत मिळते अगर एवढी थोडी मिळते, तर मिळत नाही. आणि 5 रुपयाला काही येत नाही. बरोबर. गोर गरीब असणे नाही बरं आहे. 5 रुपयाचं नाव असतं ते, नाव म्हणून आहे. आपण उत्तरेश्वर पेठ थाळी हा उपक्रम इथं केव्हापासून बघताय? मी इथं गंगाश मधलाच रहिवासी आहे. माझा इथं फळांचा व्यवसाय आहे. उत्तरेश्वर थाळी हा उपक्रम गेली 6 वर्ष सुरू आहे. कोरोना काळापासून जेव्हा कोरोनामध्ये लॉकडाऊन पडलं तेव्हापासून हा उपक्रम सुरू आहे. मग या उपक्रमाबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? तुम्हाला काय वाटतं? उत्तरेश्वर पेठेला आपल्या उत्तरेश्वर पेठेतले जे उत्तरेश्वर महादेव आहे त्यांच्या नावानं हे उत्तरेश्वर थाळी चालू केली आहे. असं म्हणणं आहे की कुठेही जागा खरं कोल्हापुरात राहायला पाहिजे. कोल्हापुरात उपाशी कोण मरत नाही. या थाळीपासून जे गोरगरीब आहेत, ज्यांना एक टाइमचं जेवण मिळत नाही, त्यांच्यासाठी हा उपक्रम अतिशय चांगला आहे. दादा नमस्ते. हे उत्तरेश्वर पेठ थाळी हा जो उपक्रम आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे?
उत्तरेश्वर हा जो थाळीचा जो नियोजन ठेवलेला आहे तो अप्रतिम आहे. गोरगरीब लोकांना म्हणजे मुबलक पैशामध्ये आपलं पोट भरता येईल अशी जी सोय केलेली आहे, ही इथून जी सुरुवात झालेली आहे ते आता ठराविक ठिकाणी ते लोक त्या ह्याच्या अनुषंगानं वागा लागलेले आहेत. आणि मला वाटतं की असा उपक्रम आपल्या कोल्हापुरातूनच घडतोय आणि असा घडावा की महाराष्ट्रभर घडावा, देशभर घडावा. ही या आपल्या मातृबल चॅरिटेशन जे सुरुवात केलेली आहे ती अशीच कायमस्वरूपी आणि लोकांनी त्यांना इतका पाठबळ द्यावा आणि ही चॅरिटेबलची ट्रस्टची जी सेवा आहे ही देशभर पोचावी हीच मला अपेक्षा आहे. ही संकल्पना ज्यांना सुचली आणि जे अविरत कष्ट घेऊन आजपर्यंत हा उपक्रम व्यवस्थित चालवतात त्या उत्तरेश्वर पेठ मधल्या राजेंद्र चव्हाण दादांना आज आपण भेटायला आलोय आणि त्यांना आपण ह्या उपक्रमाबद्दल काही प्रश्न विचारूयात. दादा नमस्ते. ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? ही संकल्पना खूप वर्ष म्हणजे मला वाटते कोरोना काळापासून ही चालू झालेली थाळी आहे. कोरोना काळात काय झालं होतं, ज्यावेळी सगळं लॉकडाऊन होतं, पूर्ण बंद होतं, त्यावेळी सुरुवातीला आपण धान्याचं किट वाटत होतो. म्हणजे त्यात सगळंच असायचं. त्या धान्याच्या किटमध्ये धान्य, तेलासकट सगळं असायचं. पण ते देताना असं आम्हाला जाणवलं की सगळीकडनंच त्यावेळी मदत येत होती. लोक ती साठवणूक करत होती त्या गोष्टीची. साठवणूक करताना आमच्या इथे खाली पंचगंगेजवळ मार्केट यार्ड बंद असल्यामुळे इथं मंडई चालू झालेली होती. ती शेतकरी लोक जे यायची ते ती सकाळचं सगळं जे काय आहे त्यांचं आपली भाजी जी होती ती सगळी तोडून घेऊन यायची. पण त्यांना काय न जेवता यायला लागलं, कारण का इथं पण त्यांना रिस्ट्रिक्शन दिलं होतं की 2 तासच तुम्ही इथं बसायचं. त्या दरम्यान ते यायची पण त्यांना काही खायला मिळायचं नाही. अगदी चहा पण इथे 20-25 रुपयाला लोक विकायचे. नाश्ता तर लई लांबची गोष्ट. मग त्या ह्याच्यातनं आम्ही भाजी आणायला गेलेलो खाली. ते आम्हाला सुचलं की याच लोकांना आपण धान्य वाटते ते शिजवून जर का अन्न रूपात वाटलं तर चांगलं होईल, लोकांच्या मुखात जाईल. त्या उद्देशानं आम्ही चालू केलं होतं. चालू करण्याचा उद्देश एक तेवढ्या दिवसाचा होता, एक 15-20 दिवस किंवा महिना 2 महिन्याचा होता. पण कोल्हापूरचं दातृत्व आणि आई अंबाबाईचा आशीर्वाद असा आहे की हे अखंडित राहिलं. मग ज्यावेळी हे अखंडित राहायला लोक आम्ही बंद केलं होतं, ज्यावेळी पावसाळा चालू झाला त्यावेळी दरम्यान बंद केलं होतं. पण लोकांच्या सहभागातून ते आम्हाला सारखे पुश करत होते की करा चालू, आम्हाला काहीतरी द्यायचं आहे, तुमचा एवढा चांगला तो उपक्रम चालू होता तर कंटिन्यू करा. मग ते लोकांचं जे देणगी घ्यायचे आहे ते तर आपण अशी घेऊ शकत नाही ना. मग त्यासाठी आपण ट्रस्ट स्थापन केला आणि मग त्या माध्यमातून मग हे अखंडित चालू आहे. मग असंख्य हात जोडले गेले. अगदी कोल्हापुरातले तर आहेतच, पण कोल्हापूरच्या बाहेरचे पण आहेत, अमेरिकेचे आहेत, UK, US, तिथे पण आपली थाळी पोचलेले आहेत, तिथून पण मदत येते. आणि कोल्हापूरचं दातृत्व एवढं मोठं आहे की लोक काही नसताना इथं आणून देतात. जरी काही नाही झालं तर माझ्याने 500 घ्या, 1000 घ्या असं आणून देतील लोक आहेत. त्या माध्यमातून ते चालू आहे. ह्याचं कारण आणि उद्देश तर आपल्याला दादांनी खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलंय. हे सामाजिक काम करताना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट कसं करताय? मॅनेजमेंट असं आम्हाला काही ते स्किल नाही मॅनेजमेंटचं, पण कसं आहे होऊन जातं ते हातात. नाही दादा, स्किल नाही असं म्हणू शकत नाही. दररोज जवळपास 200 लोक इथं जेवतात न चुकता. आणि असं आहे की 100 ते 150 लोक इथं जेवतातच. पण आम्ही असं ऐकलंय की तुम्ही जवळपास 50 लोकांना ज्यांना इथं येणं शक्य नाही त्यांना तुम्ही घरपोच मदत पोहोचवता, घरपोच अन्न पोहोचवता. हो, घरपोच थाळी 1 वर्षानंतर चालू केली आम्ही. म्हणजे ही थाळी चालू झाली आणि वर्षानंतर घरपोच चालू केली. ती अत्यंत गरजेची जी लोक आहेत ज्यांना कोण नाही, निराधार आहेत, विकलांग आहेत, अगदी दुर्धर आजारानं बेडवरच आहेत, अशा अतिशय लोकांना आपण घरपोच देतो. याची ते पण आम्हाला वाढवायचं आहे काम. वाढवायला काय हे नाही, पण काय झालंय की उपनगरात आपण आता पोहोचू शकत नाही. तेवढे एक जेवणाचा जो वेळ आहे तो एक ठरलेला आहे, 1 ते 2 वाजेपर्यंत आपल्याला ते पोहोचवावं लागतं. तेवढे आमचे आता हे नाही, मॅन पॉवर नाही. त्यामुळं आम्ही थोडं ते वाढवणार आहे, पण थोडं आता ब्रेक आहे त्या गोष्टीचा. या उपक्रमासाठी मदत कशा पद्धतीनं होती तुम्हाला? लोक कोणाचा वाढदिवस असू दे, वर्षश्राद्ध असू दे, किंवा लग्नाचा वाढदिवस असू दे, किंवा अगदी कुठलीही घरात जरी वास्तुशांती असली तरी लोक इथं आणून म्हणजे पावती करतात की आम्हाला पाहुण्यांना देण्यापेक्षा इथे ज्या भुकेल्यांना द्यायचं आहे त्यांना 2 घास द्यायचे आहेत. अशा तऱ्हेने मग येतात लोक, देतात इथं त्याची पावती. मग त्यांना त्या दिवशी आपण बोलवलं जाते. वाढदिवस असला किंवा कुठल्याही कारणाचं असेल तर ते बॅनर लावलं जाते त्यांच्या
आणि ते इथं वाढायला बोलवलं जाते त्याची आणि त्यांच्या हातून 4 घास वाढले जातात. देवाची कृपा तुमच्यावर राहावी ही अपेक्षा आहेच, पण समजा जर फंडिंग पुढे मागे झाले कधी, तर मग तुम्ही कशा पद्धतीनं मॅनेज आता करता? कसं आहे, ज्यावेळी चालू केलेलं होतं ते आम्ही आमच्या स्वखर्चानं चालू केलेलं होतं. आता हे शक्य नाही आम्हाला की आम्ही हे स्वखर्चानं अखंडित ठेवू शकतो. पण कोल्हापूरचं जातो मी तुम्हाला बोललो ना, आई अंबाबाईचा आशीर्वाद आहे. आज अखेर आम्हाला कुणाकडे जायला लागलं नाही की मला हे कमी पडल्याने द्या, आणि ही आई अंबाबाईची कृपा सदैव राहणार आहे अशी आमची विश्वास आहे. आज इथं असं आहे की काही नसतं तरी कोणा कोणतं इथं हुडकत येते आणि देते. आम्ही अनोखे, आमचा चेहरा कुणाला माहित नाही, पण उत्तरेश्वर थाळी ही संकल्पना सगळ्यांना माहित आहे. त्यांना माहिती आहे की इथं गरजू लोकांनाच दिलं जाते, आणि आपला संकल्प असा आहे की इथं फक्त गरजू लोकांना दिलं जाते. तुमच्या आमच्या संख्या रांगेत थांबली तर त्यांना आपण विनंती करतो की हे घेऊ नका, हे गरजूंच्यासाठी आहे. गरजूंच्यासाठी आहे. तर दादा, हे उपक्रम जो आहे हा, तो चालवताना तुम्हाला काही अडचणी येतात का? अडचणी अशा काही विशेष येत नाहीत. काहीतरी इथंच अडचणी, जर कोणतरी म्हणतो की मला जेवण पाहिजे, असं चांगल्या घराला कोणतरी येत असतो त्याला फेस करताना थोडी अडचण येते. काही लोकांना इथं मॅनेज करताना थोडी अडचण येते. अडचणी अशा काहीच येत नाहीत. सुदैवानं आज अखेर अशी मोठी अडचण काही झालेली नाही की जेणेकरून आम्हाला ही थाळी थांबवायला लागेल. असं समाज आणि बाकी जी माध्यमं आहेत त्यांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतो? हा आहे ना, आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनच ही ताई सगळ्यांच्यापर्यंत पोहोचते. कारण की प्रत्यक्ष आता कोण इथे पण येऊ शकते नाही शकते, आणि सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे की तो अगदी घरोघरी किचन पर्यंत पोहोचतो. मग इथे जी लोक येत असतात आपल्याला अन्नदान करण्यासाठी जे काही कॉन्ट्रीब्युशन करतात, त्यांचा पण एखादा आपण रील बनवत असतो आणि त्यांना तो देत असते, तो ती व्हायरल करत असतो आणि त्या माध्यमातूनच लोक इथं जोडली जातात. अशी ऍडव्हर्टाईज करायला काय जायला लागत नाही. पण ज्याचं त्याचं समाधान झालं तो सांगत असते, त्या सांगण्यातूनच लोक आणखीन जोडली जातात. अशा तऱ्हेने हा अखंडित चालू आहे. आणि बाकीचे सोशल मीडिया तुमच्याकडे जे प्लॅटफॉर्म आहेत ते पण अधूनमधून येत असतात. आम्हाला अशीच काहीतरी आमची रील व्हायरल करत असेल, त्यातून आम्ही भरपूर आम्हाला साथ मिळत असते. दादांच्या चेहऱ्यावर दिसतंय, जसं दादा म्हणले की समाधान, तर हा उपक्रम करताना किंवा या उपक्रमाला आलेलं यश किंवा ते गरजूंपर्यंत पोहोचतायत याचं समाधान दादांच्या चेहऱ्यावर दिसतंयच. तर दादा, धन्यवाद. तुम्ही हा उपक्रम चालवताय. आई अंबाबाईचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहू दे. मी कोल्हापूरकरांना आणि सर्व एक आपण माणुसकी म्हणून ह्या उपक्रमाला सहकार्य करत राहावं. आज आपण कोल्हापुरातलं हे एक कुटुंब पाहिलं. ह्याला कुटुंबच म्हणावं लागेल, कारण राजेंद्र दादा, त्यांची टीम आणि त्यांना मदत करणारे बरेच लोक हे हा उपक्रम अविरत अखंड चालवत आहेत. जे निराधार आहेत, ज्यांना घरचं कोणी बघत नाहीये, अशा लोकांच्या प्रतिक्रिया आज आपण पाहिल्या की जेवणाबरोबरच खूप सारं प्रेम, सणवार आणि दररोजच्या जीवनात लागणाऱ्या वस्तू सुद्धा उत्तरेश्वर पेठ थाळी यांना पुरवत असते. ह्या स्टोरीसाठी तुर्तास मी इथे थांबत आहे, पण लवकरच भेटूया नवीन स्टोरी सोबत. धन्यवाद.